नमस्कार. आपण या मिरॅकल मॉर्निंगच्या प्रवासामध्ये चौथ्या दिवसापर्यंत आज आलेलो आहे आणि या फोर्थ डेला आणखी काही गोष्टी ज्या तुमच्या एनर्जीला आणि व्हायब्रेशनला वाढवण्यासाठी खूप गरजेच्या आवश्यक आहेत त्या गोष्टींबद्दल तुमच्याशी चर्चा करणं मला महत्त्वाचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ आणखी ॲडिशनल मी टाकतोय. सगळ्यात अगोदर जे लोक सकाळी लाईव्ह अटेंड करतात त्यांना खूप छान रिझल्ट आणि इफेक्ट येत असणार आहे आणि आपण ग्रुपमधल्या शेअरिंगमध्ये पण ते बघतात. मात्र जे लोक अजूनही लाईव्ह अटेंड करत नाहीयेत त्यांना रिक्वेस्ट करायची की उद्या आपला लास्ट डे असणार आहे. ॲटलिस्ट उद्या तरी तुम्ही लाईव्ह अटेंड करा, कारण उद्या आपण आपल्या आयुष्यातील सगळे रिग्रेट्स, आपल्या आयुष्यातील खूप मोठं ओझं उतरवण्याचं काम करणार आहोत. आज जी टेक्निक मी तुम्हाला सांगणार दॅट इज कॉल्ड एज सेवर्स. SAVERS. जगातले सगळे सक्सेसफुल लोक या सेवर्सचा वापर करतात. म्हणजे साधारणतः याला आयडियल दिनचर्या म्हणता येईल. या आयडियल दिनचर्येमध्ये तुमचा उठण्याचा वेळ हा सूर्योदयापूर्वीचा असायला पाहिजे. पर्टिक्युलर वैयक्तिक मी 4 वाजता उठतो. माझ्या सेशनमध्ये सकाळच्या मेडिटेशनला जॉईन होणारे लोक 4:45च्या मेडिटेशनचे ते 4:15 4:30ला उठतात, म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये मेडिटेशन होतं. सो सेवर्स मधला पहिला यस जो आहे दॅट इज फॉर सायलेन्स, ज्याला म्हणता येईल मेडिटेट करणं, कुठल्या तरी प्रकारचं मेडिटेशन करणं, ज्यामुळं खूप प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा, एनर्जी आपल्या शरीरामध्ये त्याचा संचार होतो आणि दिवसभराच्या संकटांचा सामना करण्याची ऊर्जा आपल्याला भेटते. सो या सेवर्समध्ये आपण शांत बसणं, मी टाइम, सेल्फ अवेअरनेसमध्ये जाणं, जे की मेडिटेशन्स मी माझ्या लॉंग टर्म कम्युनिटीमध्ये आम्ही करून घेतो. स्वतःला शोधण्याचं, स्वतःचं अस्तित्व कुठं आहे, काय आहे, आपलं मन कुठं आहे हे शोधणारे मेडिटेशन्स असतात त्यामध्ये. सो तुम्हाला सकाळी कुठलं तरी मेडिटेशन 15 ते 20 मिनिटं करायचंय. त्यानंतर सेवर्समधलं ए आहे अफर्मेशन्स. ओके, अफर्मेशन्स म्हणजे ज्या गोष्टी माझ्यामध्ये कमी आहेत किंवा ज्या गोष्टींमध्ये मी निगेटिव्ह आहे असं मला वाटतं ना, त्यांच्या विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दांचा अफर्मेशन. फॉर एक्झाम्पल, मला जर बोलण्याची भीती वाटते असं जर मी कन्सिडर केलं तर आय एम अ फ्लुएंट किंवा आय एम अ फिअर फ्री स्पीकर. आय कॅन स्पीक विदाउट एनी फिअर. या टाईपचा आपला त्याचा पॉझिटिव्ह अफर्मेशन असू शकतो. म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये तर आय एम कॉन्फिडंट हा त्याचं पॉझिटिव्ह अफर्मेशन असेल. या अफर्मेशन्सची जर्नलिंग तुम्ही करायला पाहिजे. ओके, ही जर्नलिंग करण्याची पण एक सायंटिफिक प्रोसेस आहे. याच्या काही जर्नल्स असतात ज्या फ्रिक्वेन्सीने, जर तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीने या अफर्मेशन्सला केलं तर तुम्ही कुठलीही तुमच्यातली कमतरता फुलफिल करून घेऊ शकता. थर्ड याच्यामध्ये आहे व्ही, दॅट इज व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे जे काय आपल्याला पाहिजे, हवंय ते आपल्याला मिळाल्याच्या आविर्भावामध्ये त्या गोष्टीला व्हिज्युअलाइज करणं, तिला जगणं. माझ्या काही लॉंग टर्म प्रोग्राम्समध्ये मी एक खूप सुंदर असं क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन शिकवतो. म्हणजे सगळ्यात जास्त इफेक्ट आपल्या प्रोग्राममधल्या स्टुडंट्सला त्यातनंच आलाय. अनेक प्रकारचे आजार, विकार किंवा मानसिक काही गोष्टी त्या अगदी समूळ नष्ट करण्याचं काम या क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनमधनं आलेलं आहे. आणि क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन इज समथिंग की आपण अगदी भविष्यात जाऊन आपला पुढचा दिवस, पुढचं वर्ष, 3 वर्षानंतर आपण कशा असो त्या सगळ्या गोष्टी आपण अशा पीस टू पीस घडवू शकतो. इतकी जबरदस्त ही प्रोसेस आहे. मात्र तुम्ही माझ्या प्रोग्रामला जॉईन झाले नाही झाले तरी पण तुम्ही व्हिज्युअलाइज दररोज करा. ज्या प्रकारचं आयुष्य, ज्या प्रकारचं ड्रीम लाईफ तुम्ही जगण्याचा विचार करताय ना, दररोज सकाळी 10 मिनिटं त्या आयुष्यामध्ये जाऊन ते जगा. दॅट इज कॉल्ड व्ही. याच्यातला ई जो आहे दॅट इज 40 मिनिट्स ॲटलिस्ट रबस्ट एक्सरसाइज. तुमच्या हार्टला हायेस्ट रेटने पंप करायला लावणारी एक्सरसाइज तुम्ही दररोज करायला पाहिजे. कारण या हार्टचं असं झालंय की आपली एकदम सेडेटरी लाईफस्टाईल आहे, आपलं एकदम बसून सगळं काम आहे. सो हे हार्ट फास्ट बीट करायचंच विसरून गेलं आणि एखाद्या वेळेस याच्यावरती लोड आला, याला खूप जास्त काम करावं लागलं की पाल्पिटेशन होतं, धडधड होती आणि हे घाबरून बंद पडतं. याला हार्ट अटॅक म्हणतात. सो इतक्या वाईट फेजमध्ये जाण्यापासून वाचायचं असेल तर दररोज आपल्या हार्टला त्याच्या हायेस्ट रेटला पंप करण्यापर्यंत करण्याइतकी एक्सरसाइज विदाऊट इन्स्ट्रुमेंटची तुम्हाला करायची. कारण आपण म्हणतो की मी स्विमिंग करेल, मी कार्डिओ करेल, मी सायकलिंग करेल, मी अमुक करेल, मी तमुक करेल. हे इन्स्ट्रुमेंट आपण घेऊन फिरत नाही आणि आपल्या मनाला एक्सक्यूज पाहिजे असतात की अरे यार जाऊ द्या, मग आज जिम नाही येतं. ओके, आपण काही दरवेळेस 5 स्टारला थांबत नाही जिकडे जिम अवेलेबल असते. आपण सायकल घेऊन ट्रॅव्हल करत नाही. सो बेस्ट म्हणजे विदाऊट एक्सरसाइज अनेक एक्सरसाइज करण्यासारख्या विदाऊट एनी ॲक्सेसरीज. मी आपल्या युट्यूब चॅनलवरती पण त्याचे काही व्हिडिओज आता बनवून टाकणार आहे. 15-15, 20-20 मिनिटाचे खूप छान एक्सरसाइज ज्याने मला रिझल्ट येतो. त्याच्यात तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व्ह करा जेणेकरून गॅप पडणार नाही. कारण आपण बघितलं की आपलं मन हे माकड आहे आणि 97% वेळेस तुमच्या नुकसानीसाठी आपल्या मनाच्या आपल्याला जे चांगलं नाही तेच मनाला करावं असं वाटतं. त्यामुळे एक्सरसाइज पासून पण हे तुम्हाला दूर नेईल. त्याच्या जवळ म्हणजे त्याला एक्सक्यूज न देणारी एक्सरसाइज ठेवली तर त्याला चान्स भेटणार नाही म्हणायचं की अरे आज जिम नाही आहे, आज कार्डिओ नाही आहे, आज माझ्याकडे ट्रेडमिल नाही, आज सायकल नाही आहे.
जम्पिंग जॅक्स किंवा एक मुव्हिंग कार्डिओ किंवा डान्सिंगच्या काही एक्सरसाइज मी तुम्हाला त्यांचे व्हिडिओ नक्कीच पाठवेल. मात्र युट्यूबला तुम्ही त्याची मागणी करा. पहिले तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि युट्यूबवर तुम्ही टाका किंवा आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे, मी त्याचे व्हिडिओ बनवून टाकायला सुरुवात करेल. यानंतर यातला जो आर आहे सेवर्स मधला, दॅट इज रिडिंग. तुम्हाला 15 ते 20 मिनिटं तुमचा रिडिंग लर्निंग टाइम दररोज असायला पाहिजे. बिईंग ब्लिसफुलचे मिरॅकल लाईफ मेंबरशिप ज्यांनी घेतले त्यांना मी दररोज 30 मिनिट काढण्याचं एक शेड्यूल तयार करून दिले की 30 मिनिट तुम्ही लर्निंगमध्ये टाका. ओके. आणि 15 मिनिट तुमच्या रिडिंगमध्ये. पुस्तकं आपल्याला जगायला शिकवतात, लक्षात घ्या. सो आपल्याला कुठली तरी पॉझिटिव्ह रिडिंग करायची आणि रिडिंगमध्ये पेपरला घेऊ नका. पेपर वाचणंच बंद करा हवं तर. न्यूज आपल्याला कुठूनही येतात. आपण जे खातो तसं आपण बनतो, आपण जे बघतो तसे आपले विचार होतात आणि आपण जे वाचतो ना ते आपलं फीड तयार होतं. सो सकाळी सकाळी न्यूजपेपरने तुमचा दिवस सुरू करू नका. आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जगामध्ये राहतो. कोणत्याच न्यूजसाठी तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही. तुम्हाला 100% न्यूज तुमच्या मोबाईलपर्यंत येतात. सो निगेटिव्हिटीने सुरुवात करू नका. तो 15 मिनिट पेपर वाचण्याचा टाइम आहे ना, तो एखाद्या बुकमध्ये द्या. मी 5 पुस्तकांची नावं तुम्हाला देतो या व्हिडिओसोबत. ते पुस्तकं दॅट इज द मस्ट हॅव इन युअर होम. त्यांना विकत घ्या आणि वाचायला सुरुवात करा. आणि आणखी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज डोंट ट्राय टू डाउनलोड सम पायरेटेड PDF वगैरे वगैरे. बघा, लेखक एखादा जो कोच आहे, एखादा ऑथर, तो खूप मेहनत घेऊन त्याच्या मेहनतीने ते बुक तयार करतो. त्याचं श्रेय, त्याचा पैसा, त्याचा हिस्सा त्याला भेटायला पाहिजे. तुम्ही जर फुकटच्या कुठल्या तरी PDF डाउनलोड करून एखादं डुप्लिकेट पुस्तक आणून ते वाचण्याचा प्रयत्न करता आणि त्यातलं ज्ञान तुम्हाला लाभणार नाही. आपण बघतोय फ्रीची अपेक्षा करायची नाही आणि फ्री घ्यायचंही नाही, फ्री द्यायचंही नाही आपल्याला. ओके. त्यामुळं बुक्स अमेझॉनवरती अवेलेबल आहे. अगदी 150-200 रुपयापासून प्राइस आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या भाषेमध्ये. आणि यापुढच्या आयुष्यामध्ये कुठल्याही नॉलेजसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी, आता एक एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, वाईट आहे. 199 रुपये या ट्रेनिंगसाठी आपण चार्ज करतो, जो की मिनिमम ठेवला आहे. याचं रिझन काय माहिती आहे का की इलिजिबिलिटी असावी काहीतरी. असं माझ्या गुरुने मला सांगितलं होतं की रेकी असेल किंवा एखादा सल्ला असेल फुकट द्यायचा नाही आणि मागितल्याशिवाय द्यायचा नाही. ओके. मात्र या लिंक्स पण लोक शेअर करतात. 199च्या लिंक्स लोकांना, आता आम्हालाही कळतं ग्रुपमध्ये पेमेंटपेक्षा जास्त लोक आलेले, बट त्याकडे आपण निग्लेक्ट करतो. पण लक्षात ठेवा, युनिव्हर्स जे आहे ते सगळं बघत असतं. मी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये माझा अनुभव सांगितलेला आहे की ॲज अ डिजिटल मार्केटर मला पण खूप सॉफ्टवेअर डाउनलोड कर, याचा कोर्स डाउनलोड कर, त्याचा कोर्स डाउनलोड कर, अशी सुरुवातीला सवय होती 5-10 वर्षापूर्वी. पण मी माझ्या कोर्सला, म्हणजे माझ्या 20-25 हजाराच्या कोर्सला 199 रुपयात जेव्हा विकताना बघितलं ना, त्यावेळेस मला कर्माचा सिद्धांत आठवला काही वर्षांपूर्वी की मी पण कोणाचा तरी फ्रीमध्ये डाउनलोड केलेलं आहे. त्यामुळं माझा कोर्स कोणीतरी, आणि झालंय हा इन्सिडेंट मास्टर 100% झालाय. मी विकताना बघितलेत माझे कोर्सेस. ओके. त्यामुळं प्लीज या सगळ्या नॉलेजला तुम्ही फ्रीमध्ये घेण्याच्याऐवजी विकत घेण्याचा प्रयत्न करा. आणखी शेवटची तुम्हाला एक यस, सेवर्स मधला यस जो आहे, दॅट इज स्क्रिबिंग, ज्याला लिखाण म्हणतात, जर्नल लिहिणं. आजच्या दिवसामध्ये माझं काय काय माझ्यासोबत चांगलं घडलं हे संध्याकाळी तुम्हाला बिफोर बेड लिहायचंय आणि सकाळी तुम्हाला आजचे पॉझिटिव्ह विचार लिहायचे की आजचा माझा दिवस खूप स्ट्रॉंग असणार आहे. कालच्या दिवसापेक्षा माझा आजचा दिवस हा जास्त प्रोडक्टिव्ह आहे आणि मला आज या टास्क करायचे आहेत, हे लिहून टाकायचं. कारण सगळं आपण डोक्यात ठेवतो आणि डोकं आपलं हँग होतंय. याची मेमरी लिमिटेड आहे. सो त्याला आपल्याला वहीमध्ये टाकायचं आहे. सो दिस वॉज सेवर्स. मी तुम्हाला या व्हिडिओ सोबत सेवर्सचं एक स्क्रीनशॉट पण टाकतोय, स्क्रीन सेवर. आणि याचबरोबर मी 5 पुस्तकांची यादी देतोय. प्लीज पुस्तकं विकत घ्या. ओके. युट्यूबवर कुठेतरी फुकट PDF मध्ये हे नॉलेज शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला त्यातनं लाभ होणार नाही, नुकसानच होईल. सो वन्स अगेन, या मिराकल मॉर्निंगच्या प्रवासात तुम्ही सगळे एन्जॉय करत असाल अशी मी अपेक्षा करतो. खूप खूप अमेझिंग एक्सपिरियन्स उद्याचा असणार आहे आपला. उद्या लाईव्ह अटेंड करायला विसरू नका. आणि या सेवर्समध्ये दिलेले बुक्स ऑर्डर करा. ही वाचनाची सवय लावा. ही लॉंग टर्म तुम्हाला जास्तीत जास्त ऊर्जेमध्ये ठेवेल. सो वन्स अगेन, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ ग्रेट डे अहेड.